आणि आता पाहणार आहोत उद्याच मतदान होणार आहे आणि हे मतदान होत असताना त्याची तयारी नेमकी कुठवर आलेली आहे। न्यूज टॉप 9 मधून उद्या पहिल्याच टप्प्यातलं 5 जागांसाठीचं मतदान नागपूर रामटेक मतदारसंघातील 4510 मतदान केंद्रांवर प्रशासन सज्ज। ईव्हीएम, बुलेट युनिट आणि निवडणूक यादीचं वितरण। तब्बल 42,72,366 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार। नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदान साहित्य नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी। ईव्हीएम, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट, निवडणूक यादी यांचं वितरण। उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान। चंद्रपूर लोकसभेसाठी उद्या मतदान। जिल्हा प्रशासन सज्ज। 9,322 मतदान कर्मचारी आणि 3,000 पोलीस सज्ज। 18 ते 19 वयोगटात एकूण 24,000 मतदारांचा समावेश। नांदेडमध्ये एकूण 3,047 मतदान केंद्र सज्ज। येत्या 26 एप्रिलला मतदान होणार। 13,000हून अधिक कर्मचारी तैनात राहणार। भंडारामध्ये जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज। कडेकोट पोलीस बंदोबस्तासह संवेदनशील केंद्रावरती विशेष लक्ष राहणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील 1,288 मतदार केंद्रांवर जिल्हा प्रशासन सज्ज। मतदार केंद्रावर 723 व्हीलचेअरची सुविधा। नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी 181 बसेस आणि 241 जीपची ही व्यवस्था। भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राकडे पोलिंग पार्टी किट घेऊन रवाना। लोकसभा क्षेत्रात एकूण 9,266 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2,133 केंद्रांवर मतदान होणार। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रशासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध। संभाजीनगरमध्ये 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार। आजपासून 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार।